या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी.ए. सेकंड इयर मधील फोर्थ सेमिस्टर मधील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला चौथ्या सेमिस्टर मधील जो आपला 7वा पेपर आहे आणि कंपल्सरी पेपर आहे, याचं तिसरं प्रकरण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. यापूर्वी आपण 2 प्रकरण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या YouTubeवर आहेत आणि आपल्या ग्रुपवर देखील आहेत. ते आपण पाहिलेलेच आहेत. तर तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला बँकिंग हे त्याचं टायटल आहे, की देशातील ज्या व्यापारी बँका आणि देशातील बँकांचं नियंत्रण करणारी जी आर-बी-आय आहे, या व्यापारी बँका आणि आर-बी-आय यांचं कार्य आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर बँका अनेक प्रकारच्या असतात. आपण पाहतो की सहकारी बँका असतील. आता जागतिकीकरणामुळे बँकिंगचे प्रकार खूप वाढलेले आहेत. त्या काळात बँकिंगचे प्रकार फक्त आपण पाहतो 1991च्या पूर्वी फक्त सरकारी बँका ह्या मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्याच्या जोडीला सहकारी बँका होत्या. परंतु आज आपण पाहतो की खाजगी बँकांनी मोठ्या प्रमाणात व्यापार आता वाढवलेला आहे. आपण पाहतो की बँक हे ज्या देशात बँकांची संख्या जास्त, त्या देशाचा विकास जास्त असतो आणि म्हणून प्रत्येक राष्ट्रामधील जे नेतृत्व असतं, ते नेतृत्व आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त बँकेची स्थापना किंवा बँका कशा वाढवता येतील यासाठीचा प्रयत्न असतो. आपण पाहतो की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळेसच्या नेतृत्वाचं एक धोरण होतं आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये सरकारी बँका पाहावयास मिळतात. इतर आपण पाहतो की जिथे आपण पाहतो भांडवलशाही ज्या राष्ट्रात आहे तिथे सरकारचे उपक्रम नसतात. परंतु आपली अर्थव्यवस्था मिश्र असल्यामुळे सरकारी प्लस खाजगी सहकार अशा 3 क्षेत्राच्या माध्यमातून आपण पाहतो की विकासासाठी प्रयत्न केले जातात. आपण पाहतो की विकासाची पहिली अट ही भांडवल असते आणि हे भांडवल पुरवण्याचं काम बँका करत असतात. बँका लोकांकडील जे एक्स्ट्रा पैसे असतात त्यांच्याकडील त्यांचा ती शिल्लक स्वतः बँकेकडे ठेवून करतात. या ठेवीमधूनच कर्ज देतात. बँक ठेवीतून कर्ज, कर्जातून अशा प्रकारचा व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात आणि आपण पाहतो की देशाचा विकास करायचा असेल तर देशामध्ये गुंतवणूक वाढणं आवश्यक असतं आणि गुंतवणूक वाढवायची असेल तर देशात भांडवल असणं महत्वाचं असतं आणि देशात भांडवल उभा करायचं असेल तर बँकांची संख्या महत्वाची असते. बँकांचा रोल महत्वाचा असतो आणि म्हणून बँकिंग हा टॉपिक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. जसं आपण पाहतो की शरीरामध्ये जसं रक्तवाहिन्या महत्वाच्या असतात, तसंच राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंग क्षेत्र हे महत्वाचं असतं आणि यावरून आपल्याला लक्षात येईल की बँकेवर आधारित उत्पादन, उपभोग आणि विनिमयाची प्रक्रिया ही अवलंबून असते. आज तर बँकेचं एक आधुनिक स्वरूप आपल्याला या ठिकाणी वापर जास्तीत जास्त बँकेत करून जास्त लोकांना आपण पाहतो की बँकिंग क्षेत्रामध्ये इन्व्हॉल्व करून किंवा त्याच्या सेवा देऊन या ठिकाणी लोकांचं आर्थिक हित या क्षेत्राकडून जोपासलं जातं किंवा अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये एक महत्वाची भूमिका बँकिंग क्षेत्राची आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर जे विविध प्रकार आहेत त्यापैकी आपल्या व्यापारी बँक आणि आर-बी-आय यांचं कार्य या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला आपण बँक या शब्दाची आपल्याला या ठिकाणी व्याख्या पाहायची आहे. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे डॉक्टर एच.एल. हार्ट यांची व्याख्या आहे की बँक म्हणजे अशी व्यक्ती किंवा संस्था ज्याला आपण म्हणूया की जी आपल्या रोजच्या व्यवहारात ठेवीदारांकडून चालू खात्यावर पैसे स्वीकारते आणि ठेवीदारांनी काढलेल्या आदेशावर पैसे देते. आता ह्या ह्या व्याख्या ज्या आहेत त्या जुन्या आहेत. आज आपण पाहतो की सगळं ऑनलाईन आलेलं आहे. आता याच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत. आपण पाहतो की मोबाईलवरील विविध ॲपच्या माध्यमातून आता आपल्याला पैशाचं ट्रान्झॅक्शन करता येते किंवा वस्तूची खरेदी करता येते. पहिलं आपण पाहतो की जास्तीत जास्त डी चेक या माध्यमातून बँकिंगचे व्यवहार व्हायचे. परंतु आता डिजिटल साधने आलेली आहेत आणि तशा प्रकारे आता आपल्याला थोड्याफार प्रमाणात या अर्थातही बदल करता येईल.
त्यानंतर वॉल्टर लीफ यांची व्याख्या असलेली आपल्याला दिसून येते की बँक म्हणजे अशी व्यक्ती किंवा संस्था जी लोकांच्या ठेवी स्वीकारते व या ठेवी धनादेशाद्वारे चेक, ज्याला धनादेश म्हणजे चेक मागताच क्षणी त्यांना परत करते. म्हणजे त्याच अर्थाची ही व्याख्या असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये क्राउथरची एक व्याख्या आहे की त्यामध्ये कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार करणारी व्यक्ती किंवा संस्था याला त्यांनी बँक असं म्हटलेलं आहे. म्हणजे जी संस्था कर्ज देते आणि कर्ज घेते किंवा ठेवी स्वीकारते आणि कर्ज देते, अशा संस्थेला बँक असं म्हटलं जातं. कमी अधिक फरकाने ह्या व्याख्या अर्थ या ठिकाणी दिसून येतात. थोडक्यात कशाला म्हणता येईल की जी ठेवी स्वीकारते आणि कर्ज देते, ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी निर्माण करते, अशा संस्थेला बँक असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या ठिकाणी बँकेचे साधारणपणे 2 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत, की पहिल्या प्रकारात सर्वसाधारण बँकांचा समावेश होतो. यामध्ये आपण आपल्याला म्हणता येईल व्यापारी बँका, औद्योगिक बँका, बचत बँका, भूविकास बँका, विनिमय बँका, त्यानंतर सहकारी बँका. दुसऱ्या प्रकारात चा समावेश केलेला आहे. त्यामध्ये आता खाजगी बँकांचाही आपल्याला यामध्ये समावेश करता येईल. आज आपण पाहतो की देशातील मोठा आर्थिक व्यवहार खाजगी बँकांच्या माध्यमातून आज पाहावयास मिळतो. तर आता बँकिंग क्षेत्रातही मोठ्या फार प्रमाणात स्पर्धा असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. एक काळ असा होता की बँकेतून 10,000चं देखील लोन वेळेवर मिळत नव्हतं आणि ते सर्वांसाठी मिळत नव्हतं. आज आपण पाहतो की बँकेमध्ये आपण पाहतो वित्तीय समावेशन खूप वाढले आणि विदेशी भांडवल आधी विदेशी सेवा देखील भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात आल्यामुळे बँकिंग नावाच्या प्रकारात एक आधुनिक क्रांती आणि गव्हर्नमेंटने आपण पाहतो की जी बँकिंग क्षेत्रावर बंधने होती ती बंधने शिथिल करून त्यांना मोठ्या प्रमाणात अधिकार दिले आणि त्याचा परिणाम असा झाला की देशामध्ये बँकांची संख्या आज मोठ्या फार प्रमाणात वाढते आहे आणि त्याच्याकडून होणारा कर्ज पुरवठा आणि त्यांच्याकडून गोळा केल्या जाणाऱ्या ठेवी यांच्याही मोठ्या फार प्रमाणात वाढ होत आहे. कारण गरजूंना कर्ज देणे आणि ज्यांना पैशाची गरज नाही त्यांचा अतिरिक्त पैसा ठेव म्हणून स्वीकारणे, असे दोन्ही प्रकारचे कार्य करणारी ही संस्था असते आणि म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बँकेला खूप महत्वाचं स्थान असतं. त्यानंतर आता आपल्याला यायचंय की आपल्याला या ठिकाणी व्यापारी बँक म्हणजे काय, व्यापारी बँकेची कार्य आणि व्यापारी बँकेची पतनिर्मिती एवढा भाग आपल्याला व्यापारी बँकांच्या संदर्भात या ठिकाणी पाहायचा आहे. व्यापारी बँकेला इंग्लिशमध्ये कमर्शियल बँक असं म्हटलं जातं. जी की बँका केवळ आपण पाहतो की व्यापाऱ्यांनाच कर्ज देत होत्या आणि त्याही मर्यादित प्रमाणात. कारण आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती आणि भारताकडे भांडवलाचा अभाव होता आणि लोकांचे व्यवहार देखील कमी होते. आपण पाहतो शिक्षणाचा अभाव कमी असल्यामुळे लोकांना रोजगाराच्या संधी कमी होत्या आणि त्यामुळे व्यापार देखील मर्यादितच होता आणि मर्यादित व्यापारामध्ये या बँका मर्यादित देत होत्या. परंतु आजची ही संकल्पना पूर्णपणे बदलली आहे. आज आपण पाहतो की जी व्यक्ती कर्ज मागते त्याला आता लोक या बँका कर्ज देत आहेत. म्हणजे व्यापारी बँका ह्या शेतीसाठी कर्ज देत आहेत, उद्योगासाठी कर्ज देत आहेत, व्यापारासाठी कर्ज देत आहेत, एखादी सेवा करण्यासाठीही कर्ज देत आहेत किंवा पर्सनल देखील कर्ज देत आहेत. म्हणजे आता करण्यामध्ये थोड्याफार बँकांच्या कार्याचा आवाका म्हणा किंवा वाढलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि त्यामुळे देशातील सर्व लोकांना अशा प्रकारे बँकांचा या ठिकाणी फायदा होत असलेला आपल्याला दिसून येतो. कारण जेवढं वित्तीय समावेशन होईल तेवढा देशाचा विकास आणि मानव विकास आणि आर्थिक विकास घडून येईल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि या विकासामध्ये भारताच्या आर्थिक विकासामध्ये व्यापारी बँकेची महत्वाची भूमिका असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कारण आपण पाहतो की भांडवलावर देशाची उत्पादन प्रक्रिया अवलंबून असते, देशाचा व्यापार अवलंबून असतो, देशाचा विदेशी व्यापार अवलंबून असतो, देशाचा उपभोग अवलंबून असतो, रोजगाराची पातळी अवलंबून असते. ह्या सगळ्या गोष्टी भांडवलाशी निगडीत असतात आणि जिथे भांडवलाचं त्या ठिकाणी बँका ह्या महत्वाच्या असतात आणि आपण पाहतो भांडवलाचा मूळ स्रोत हा बँका आहेत आणि म्हणून राष्ट्राच्या विकासामध्ये किंवा मानव विकासामध्ये तर बँकांची भूमिका ही खूप महत्वाची असते आणि म्हणून आपण पाहतो की बँका
या महत्वाच्या आहेत. व्यापारी बँकेला व्यापारासाठी देणाऱ्या कर्ज देणाऱ्या बँकेला व्यापारी बँक असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या ठिकाणी आता आपल्याला व्यापारी बँकेची कार्य पाहायची आहे. व्यापारी बँकेची कार्य 3 प्रकारात विभागलेली आहेत. प्राथमिक कार्य म्हणजे प्रमुख कार्य, मेन फंक्शन्स त्याचं आपण म्हणूया. त्यानंतर दुय्यम कार्य, या प्रमुख कार्याला जोडून दुसरं कार्य करणाऱ्या कार्याला दुय्यम कार्य असं म्हटलेलं जातं. आणि इतर कार्य, आज तर आपण पाहतो की बँकांचं इतर कार्य खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि म्हणून बँकेच्या व्याख्यातच त्याचं कार्य काय केली, जी संस्था लोकांकडून ठेवी स्वीकारते आणि गरजूंना कर्जाचा पुरवठा करते, त्याला आपण बँक असं म्हटलेलं आहे. आणि यामध्येच प्राथमिक कार्य दडलेले, म्हणजे प्राथमिक कार्य 2 प्रकारचं आहे, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. हे प्रमुख कार्य बँकेचं असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यामध्ये पहिला हा वर्गीकरणाचा पहिला प्रकार आपण पाहूया, प्राथमिक कार्य. व्यापारी बँकेची प्राथमिक कार्य, यामध्ये प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे हे पहिलं कार्य असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. की आपण पाहतो की बचत कशाला म्हटलेलं आहे, की उपभोगावरील खर्च जाता जी शिल्लक लोकांकडे राहते त्याला आपण बचत असं म्हणतो. आणि लोक आज आपण पाहतो, पूर्वीचा एक काळ असा होता की खेड्यापर्यंत बँका पोहोचलेल्या नव्हत्या, म्हणून लोक घरामध्ये मटक्यात म्हणा किंवा जमिनीमध्ये म्हणा आपल्याकडील अतिरिक्त पैसा पुरवून ठेवत होते किंवा तशा प्रकारची ठेव ठेवत होती त्या ठिकाणी सांभाळून ठेवा. परंतु आता बँकेत पैसा ठेवल्यामुळे त्यांना व्याज मिळतं आणि पैसाही सुरक्षित राहतो, असा दुहेरी फायदा होत असल्यामुळे आता आपण पाहतो की ग्रामीण भागापर्यंत बँका पोहोचल्यात आणि या बँकांच्या सेवांचा लाभ ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील सर्वच लोक आज घेत आहेत. आणि आपल्याकडील अतिरिक्त पैसा जो उपभोग खर्च वजा जातात, जी शिल्लक रक्कम आहे ते बँकेमध्ये ठेवच्या स्वरूपात ठेवतात. आज आपण पाहतो की ठेवीचे विविध आपल्याला दिलेले आहेत. चालू ठेवी असतील, बचत ठेवी असतील, मुदती ठेवी असतील, आवर्ती ठेवी असतील, ज्याला आरडी असं आपण म्हणतो, जसे पैसे येतील तसे जमा करा. तर अशा प्रकारे हे 4-5 प्रकार ठेवीचे आहेत आणि या विविध प्रकारामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात कमी अधिक दराने ठेवीदारांना व्याज मिळत असतं. म्हणजे नुसतं बँक ही पैसे सांभाळत नाही, तर त्याच्या मोबदल्यात त्याचा मोबदला देते. व्याज ठेवीदारांना व्याज मिळतं आणि म्हणून आकर्षित होतात. असं बँकांनी व्याज दिलं नसतं तर लोकांनी त्या बँकेमध्ये पैसे ठेवले नसते. बँका म्हणून लोक त्यांच्याकडील पैसा बँकेत, आज आपण पाहतो की लोकांचं बँकिंग व्यवहार एवढे वाढले की फक्त खर्चापुरतेच बाकीचा सगळा पैसा ते बँकेत ठेवतात. पूर्वीच्या काळी असं नव्हतं, म्हणून बँकिंग व्यवहार खूप वाढलेले आहेत. का तर आपण पाहतो की बँकेत पैसे ठेवलेले तर आपले सुरक्षित राहतात, ते चोरीला जात नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातून उत्पन्नाचं साधन मिळतं. ठेवी व्याजाच्या स्वरूपात लोकांना उत्पन्न मिळतं आणि म्हणून बरेच लोक आपण पाहतो की ठेवीच्या स्वरूपात बँकेमध्ये पैसा ठेवत असतात. ठेवीचे हे आपण 4 प्रकार पाहिलेले आहेत. चालू ठेवी म्हणजे आपण पाहतो की दैनंदिन कामासाठी बँकेमध्ये जे पैसा आपण त्याची व्यवहार करतो, पाहिजे त्या क्षणी पैसे त्या ठिकाणी पैसे जमा करतो. अशा प्रकारे व्यवहारांची संख्या याच्यामध्ये जास्त असते. त्याला चालू ठेवी असं म्हणतो. याच्यावरील व्याजाचा दर कमी असतो. त्यानंतर बचती ठेवी हा एक प्रकार आहे की एक आठवड्याच्या मुदतीने लागणारा पैसा, या अनुषंगाने लोक बचत करतात किंवा महिन्याच्या, 2 महिन्याच्या, 4 महिन्याच्या, 6 महिने, वर्षभराच्या अनुषंगाने आपण पाहतो की बँकेमध्ये बचत ठेवतात. आणि निश्चितच चालू ठेवीपेक्षा बचत ठेवीवरील व्याजाचा दर हा जास्त असतो. आणि त्यानंतर मुदती ठेवी, ज्यांना 2-3 वर्ष पैशाचं काम नाही, ते लोक 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी या एवढ्या मुदतीसाठी बँकेत पैसे ठेवतात आणि त्यावरील व्याजदर देखील जास्त असतो. म्हणून त्याला आपण मुदती ठेवी असं म्हणतो. त्यानंतर आवर्ती ठेवी म्हणजे आरडीच्या स्वरूपात आपण पाहतो की जसा पैसा येईल रोजच्या रोज पैसा बँकेत जमा करणं. जसं ₹100 आले ₹100 जमा करा, 500 आले 500 जमा करा आणि त्यावरून व्याज हे बँका देत असतात. म्हणजे ग्राहकांच्या सोयीनुसार बँकेमध्ये आपल्याला पैसे ठेवता येतात आणि त्यानुसार बँकेच्या सेवाचा लाभ आपल्याला या ठिकाणी घेता येतो आणि एक चांगला उत्पन्नाचा स्रोत या ठिकाणी ठेवीदारांना या विविध ठेवीच्या प्रकारातून झालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे प्रमुख कार्यामध्ये ठेवी प्रमुख कार्य असलेलं आपल्याला
दिसून येतं. यामध्ये आपण पाहिजे चालू ठेवी आहेत, त्यानंतर ठेवी आहेत, ठेवी आहेत आणि आवर्ती ठेवी आहेत. आता दुसरं प्रमुख कार्य या ठिकाणी आपल्याला पाहायचं की कर्ज देणे. बँका ह्या कर्ज देत असतात गरजूंना. ज्यांनी ठेवी ठेवल्या त्यांनाही कर्ज, त्यांची मागणी अर्ज आला की त्यांनाही कर्ज देतात आणि जे खातेधारक आहेत, सभासद, त्यांना कर्ज देण्याचं कार्य बँका ह्या करत असतात. कारण बँका ठेवी आपल्याजवळ ठेवत नाहीत, कारण ठेवून बँकांनी पैसा स्वतःजवळ ठेवला तर तो काही वाढणार नाही. कर्जाच्या रूपाने जर ठेवला तर बँकेला त्याचं व्याज मिळतं. आपण पाहतो ठेवीवरील व्याज आणि कर्जावरील व्याज याच्यामध्ये जो फरक असतो तो फरक हा बँकेचा नफा असतो आणि या नफ्यावरच बँका चालत असतात. म्हणून ठेवीवरील व्याज कमी असतं आणि कर्जावरील व्याज जास्त असतं. यातील फरक 3 ते 4% असतो आणि या 3 ते 4% बँका आपला व्यवहार करत असतात. अशा प्रकारे बँका ठेवीतून गरजूंना कर्ज देण्याचं कार्य करत असतात. आपण पाहतो की आज मोठ्या प्रमाणातलं एक काळ असा होता की कर्ज घेणं हे पाप म्हणायचे लोक, परंतु आज जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये कर्जाशिवाय विकास होत नाही. आपण पाहतो की बँकेचे व्याजदर हे सावकाराच्या व्याजदरापेक्षा निश्चितच कमी असतात आणि आपण पाहतो की आरबीआयचं बंधन या बँकांवर, नियंत्रण या बँकांवर असतं आणि त्या नियमानुसारच कर्जाचा पुरवठा केला जातो आणि त्यावर व्याजदर आकारले जातात. आज आपण पाहतो की बँकेमध्ये एवढ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे की रोजच्या रोज जसे व्याजदर बदलतील त्याप्रमाणे आपण पाहतो की ठेवीदारांना किंवा कर्जदारांना तशा प्रकारचा लाभ देण्यात येत आहे. बँकेचे व्याजदर कमी झाले तर कमी व्याजदर आकारले जातात, बँकेचे व्याजदर वाढले तर व्याजदर वाढवले जातात. म्हणून ही व्याजदरातील लवचिकता लोकांना कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित करते आणि यातून आपण पाहतो की कर्ज घेऊन बरेच लोक व्यापार करायला त्यांना चालना मिळते, उद्योग करायला चालना मिळते, शिक्षणासाठी आज प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज मिळतं. घर बांधणीसाठी असेल, शैक्षणिक कर्ज असेल, व्यापारासाठी मुद्रा लोन असेल किंवा एखादा उद्योग उभा करायचा असेल तर त्यासाठी ही वेगळी सिस्टीम आपल्या देशामध्ये आहे. आपल्या देशातील बँका ह्या नाणे बाजारात येतात आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था या भांडवल बाजारात येत असतात. म्हणून व्यापारी बँक ही नाणे बाजाराचा एक पार्ट आहे, जिथे अल्प आणि मध्यमकालीन कर्जाचा पुरवठा व्यापारी, उद्योजक, शेतकरी असेल, ग्राहक असेल, या सर्व लोकांना कर्ज देण्याचं कार्य बँका करत असतात. कारण जेवढा कर्ज पुरवठा जास्त तेवढं बँकेला उत्पन्नाचं साधन या ठिकाणी व्याजाच्या स्वरूपात वाढतं आणि बँकेला नफा मिळतो आणि त्यातून बँकेची प्रगती होत असते. आज आपण पाहतो की जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये बँकिंग क्षेत्रातही खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आणि या स्पर्धेमुळे आज आपण पाहतो की खाजगी बँका आता अर्थव्यवस्थेमध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळे आज आपण पाहतो की कर्जाचे व्याजदर देखील कमी झाले. एक काळ असा होता की एक तर कर्ज कमी भेटत होतं, कमी लोकांना भेटायचं, कुठंतरी पत असेल, गॅरंटर असेल तरच कर्ज भेटत होतं आणि कर्जाचे व्याजदर हे 18 ते 20% होते. आज आपण पाहतो 8%, 10% हा आता कर्जाचा व्याजदर राहिलेला आहे आणि त्यामुळे आता कर्ज घेणे स्वस्त आणि सुलभ झालेलं आहे. खाजगी बँका आपण पाहतो की खाजगी बँकेच्या स्पर्धेमध्ये सरकारी बँका, सहकारी बँका, इतरही बँका आता झटपट कर्ज देत आहेत, कमी व्याजदरामध्ये देत आहेत, सवलतीच्या दरात EMI आता ठेवत आहेत आणि त्यामुळे लोकांनाही कर्ज घेणे आता योग्य वाटत आहे आणि आपण पाहतो की कर्जातून भांडवल उभं होतं आणि या भांडवलातून विकास होतो. आपण पाहतो की लोकांची कर्जाला वेगवेगळ्या पातळीवर डिमांड येत असते. शिक्षणासाठी कर्ज असेल, उपभोगासाठी कर्ज असेल, व्यापारासाठी कर्ज असेल, उद्योगासाठी कर्ज असेल, व्यवसायासाठी कर्ज असेल, शेतीसाठी कर्ज असेल, असे कर्जाचे अनेक प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात आणि गरजूवंत बँकांच्या माध्यमातून कर्ज घेत असतात आणि कर्जावरील व्याज हे बँकेचं उत्पन्नाचा स्रोत असतो. यातून आज आपण पाहतो ठेवीवरील व्याज आणि कर्जावरील व्याजाचा जो फरक असतो ते बँकेचं उत्पन्न असतं आणि या उत्पन्नावरच बँका ह्या असतात किंवा बँकांचा व्यवहार चालतो. आपण पाहतो की कर्ज देण्यासाठी वेगवेगळ्या कर्ज देतात. या ठिकाणी
कर्जाचा रोख कर्ज हा एक प्रकार असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. कॅश क्रेडिट आपण म्हणतो की या कर्जाची सुरुवात स्कॉटलँड मध्ये झालेली आहे. खातेदारास एका ठराविक रकमेपर्यंत रोकड रक्कम कर्जावर देणे ही रोख कर्जाची मूळ कल्पना आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर तारणहाव कर्जाचा प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. जसं की आपल्याला घर बांधणीसाठी जर कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला घराचे डॉक्युमेंट्स जे रजिस्ट्री असते ती बँकेकडे आपल्याला गहाण ठेवावी लागते. म्हणजे 1,00,000चं लोन घेत असेल तर 2,00,000पर्यंतची जी व्हॅल्यू आपली प्रॉपर्टी आहे, जी तेवढी व्हॅल्यू होती, तेवढी प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट आपल्याला बँकेच्या नावाने करून द्यावे लागतात किंवा बँकेकडे ते द्यावे लागतात. त्याला तारण कर्ज आणि नंतर बँक आपल्याला त्याच्यावर कर्ज देत असते. जसं की शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनीची सातबारा बँकेकडे द्यावी लागते, गहाण ठेवावी लागते. आणि त्यावर मिळणाऱ्या कर्जाला तारण कर्ज असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अलीकडे आता आपण पाहतो की ज्या लोकांकडे समजा जमीन नाही, प्लॉट नाही, तर ते लोक असं स्वतःकडे सोनं असेल तर सोनं तारण ठेवूनही कर्ज घेऊ शकतात किंवा स्थावर मालमत्ता किंवा मौल्यवान धातू ते तारणाच्या स्वरूपात बँकेकडे ठेवून त्यावर कर्ज घेऊ शकतात. आता आपण पाहतो की एक सध्या खूप पॉप्युलर असा कर्जाचा प्रकार झालेला आहे की गोल्ड लोन. गोल्ड बँकेत जमा ठेवा आणि त्यावर कर्ज मिळवा. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्कीम मार्केटमध्ये टीव्हीवर जाहिरातीच्या माध्यमातून किंवा खाजगी बँकांच्या द्वारे किंवा सरकारी किंवा सहकारी बँकांच्या द्वारे एक ताबडतोब कर्ज मिळण्याचा मार्ग आता गोल्ड लोन झालेला आहे. गोल्ड बँकेकडे आपल्याकडे जे सोनं आहे किंवा मौल्यवान धातू आहे हे जर बँकेकडे आपण तारण म्हणून ठेवले तर बँका आपल्याला ताबडतोब कमी व्याजदराने कर्जाचा पुरवठा, अल्पकालीन कर्जाचा पुरवठा या ठिकाणी करतात असं आपल्याला त्यानंतर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ज्याला आपण म्हणतो की जसं की आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीची जर बँकेमध्ये पत असेल, त्याचा जर व्यवहार जर चांगला असेल तर बँकेच्या लक्षात आलं तर बँक त्याला काय करते, त्याचा व्यवहार जर 5,00,000चा असेल आणि एखाद्या वेळेस त्याला 7,00,000चं काम पडलं असेल तर 2 बँक त्याला क्रेडिट करते आणि असं आपण म्हणतो. ही संकल्पना विकसित राष्ट्रांमध्ये फार पूर्वी होती, भारतात आता आलेली आहे. आणखी ती तेवढ्या प्रमाणात रुजलेली नाही, परंतु जसं की आपण पाहतो की एखाद्या बँकेचं आपण लोन घेतलं की लगेच 6 महिन्यात त्यांचा फोन येतो की तुम्हाला त्यावर तुमचं क्रेडिट चांगलं आहे आणि आम्ही तुम्हाला लोन देऊ किंवा एखाद्या 5,00,000चं काम केलेलं की त्याला 2,00,000 लागत असतील, पण त्याच्याजवळ जर पैसे नसतील त्याच्या अकाउंटमध्ये तर त्याची ओळख कारण त्याचा व्यवहार त्या बँकेत चांगला झालेला असेल तर बँक त्यांना 2,00,000 रुपये सहज उपलब्ध करून देते. याला अधिविकर्ष सवलत असं म्हणायचंय, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज असं म्हणायचंय की तेवढ्या प्रकारचं बँकेकडे आपलं क्रेडिट असणे. आपल्याकडे पैसा नसला तरी बँक आपल्याला ओळखते आणि बँक तशा प्रकारचा व्यवहार करण्यासाठी आपल्याला मदत करते किंवा तेवढं भांडवल उपलब्ध करून देते. याला अधिविकर्ष सवलत असं म्हणायचं आहे. हे विश्वासावर क्रेडिटवर चालतं. अशाही प्रकारचा एक कर्जाचा प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. या स्वरूपातही बँका कर्ज देत असतात. त्यानंतर आपण पाहतो की पुरवठा हुंड्याच्या माध्यमातून हे देत असतात. हुंड्या उठवणे आपण पाहतो की 2 व्यापारी आहेत आणि त्यांचे दोघांचे आपण पाहतो की बँकेत खाते असतात. आता बँकेत खाते असेल तर आणि एखाद्या व्यापाऱ्याचा व्यवहार झाला असेल आणि त्याच्याकडे जर पैसे नसतील तर बँक काय करते, त्यांच्या जो करार झालाय समजा 3 महिने 6 महिने त्यांचा जर करार झाला असेल तर तेवढा करारापुरते ज्या व्यक्तीने एखाद्या वस्तूची खरेदी केली आणि ज्या व्यक्तीकडून खरेदी केली त्या व्यक्तीला तेवढा कर्जाचा पुरवठा बँक करत असते. त्याला हुंड्या उठवणे असं आपण म्हणतो. तर बँक हे मध्यस्थाचं असं कार्य करण्याचं व्यापारामध्ये करते असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. सर्वसाधारणपणे हुंड्या व्यापारी व्यवहारातून निर्माण झालेल्या असतात. हुंडीमध्ये खरेदीदाराने विक्रेत्यास विशिष्ट मुदतीनंतर किमतीची रक्कम देण्याचा करार केलेला असतो किंवा ऋणकोने लेखी वचन देणे आणि त्यानुसार बँक त्यांना पैसे पेड करत असते. हुंडी वटवून पैसा देणे म्हणजेच भविष्य काळातील परतफेडीच्या आधारावर एक प्रकारे दिलेले कर्जच असते. ज्या हुंड्या व्यापारी व्यवहारातून निर्माण झालेल्या असतील त्याच हुंड्या वटविण्याचे काम व्यापारी बँका करत असतात. हुंड्यांची मुदत 90 दिवसाची असते.
अलीकडे ती बदललेली असेल कदाचित. बँका हुंडी वटवताना विशिष्ट दराने, ज्याला आपण डिस्काउंट असं म्हणूया, कापून घेते. इंग्लंडमध्ये हुंड्याची वटवणूक करणाऱ्या काही महत्वपूर्ण संस्था आहेत, त्यांना वटाव हे असे म्हणतात. विशेषतः ज्या देशातील नाणे बाजार प्रगत आहे, त्या देशामध्ये हुंडी बाजार देखील प्रगत किंवा विकसित झालेला असतो, आणि जेवढा हुंडी बाजार अशा प्रकारे विकसित असतो, त्या ठिकाणी तो जे दोन्ही व्यापारी जेव्हा ते व्यवहार करतात आणि त्यांच्याकडे पैसा नसेल व्यवहार करायला, तर तेव्हा बँक त्यांना कर्ज हुंडीच्या माध्यमातून देत असेल 90 दिवसासाठी, तर याला हुंडी वटवणे असं आपण म्हणतो. अशा प्रकारचे विकसित देशांमध्ये असे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात, आणि त्यामुळे आपण पाहतो की व्यापाराला चालना मिळते, आणि व्यापारातून आपण पाहतो की देशाच्या विकासाला चालना मिळते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात बँका कर्ज देण्याचं कार्य करत असतात. ही 2 महत्वाची प्राथमिक कार्य व्यापारी बँका करत असतात. पाहिलं की ठेवी स्वीकारणे, विविध प्रकारात बँका ठेवी स्वीकारत असतात, आणि ठेवीच्या प्रकारानुसार ठेवीदारांना व्याज दर त्या ठेवीवर देत असतात, आणि अशा प्रकारे ठेवीदारांनाही आपल्या पैशावर ठेवण्याचा एक चांगला मार्ग या ठिकाणी बँका त्यांना उपलब्ध करून देत असतात, आणि त्यामुळे लोक आकर्षिले जातात आणि बँकेत मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवतात. या आलेल्या ठेवी बँकेकडे, या जमा झालेल्या ठेवीतूनच बँका गरजूंना कर्जाचा पुरवठा करत असतात, आणि त्यामुळे आपण पाहतो की दुसरं बँकेचं प्रमुख कार्य असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की कर्जाचा पुरवठा करणे. आपण पाहतो की कर्जाचा पुरवठा देशाच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतो, लोकांच्या काम व्हायला मदत करतो. पण पाहतो की लोकांकडे एवढा एखादा व्यवहार करायचा असेल तर पैसा उपलब्ध नसतो. तर हा पैसा काही व्याजदरांमध्ये बँका उपलब्ध करून देत असतात, आणि त्यावर लोकांचे व्यवहार होत असतात, आणि व्यवहारातून विकास होत असतो. आपण पाहतो की बँकेने समजा 12% व्याजदर दिला आणि व्यवहारातून लोकांना जर 50% फायदा झाला, तर या ठिकाणी व्यवहारकर्त्यांना या ठिकाणी आपण पाहतो की 38% नफा प्राप्त होतो, आणि म्हणून प्रत्यक्ष व्यवहार आणि बँकेचा व्याजदर यातील जो फरक असतो, तो व्यापाऱ्यांना किंवा व्यवहारकर्त्यांना फायदा झालेला आपल्याला या ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्यू वाढते, भविष्यातील व्हॅल्यू वाढते. म्हणून आज आपण पाहतो की लोन घेणं हे चांगलं दृष्टिकोन, त्याचा जर वापर प्रॉपर झाला तर निश्चितच लोन घेऊन या ठिकाणी लोक विकास करू शकतात. ही संकल्पना विदेशातली आता सर्व देशांमध्ये पोहोचलेली आहे, आणि लोकांना त्याचं महत्व कळाल्यामुळे आज आपण पाहतो की बँकांकडे कर्जाची डिमांड करणाऱ्या लोकांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, आणि त्यामुळे आता बँकांची ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर हे प्रमुख कार्य व्यापारी बँका करतात. त्याचबरोबर व्यापारी बँका करत असतात. प्रमुख कार्याला जोडूनच काही दुय्यम कार्य बँका करत असतात. पहिलं कार्य, दुय्यम कार्यामध्ये पहिलं कार्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की प्रतिनिधी काम करणे. जसं की ठेवीदाराच्या वतीने व्यापारी बँका विविध कार्य करत असतात, ज्यामध्ये व्यापारी हुंड्यावरील पैसे वसूल करणे, विविध प्रकारच्या बिलांचे पैसे भरणे, कर भरणे, विम्याचे हप्ते भरणे, या कार्याचा मोबदला म्हणून बँक थोडंफार अल्प प्रमाणात कमिशन घेत असतं. जसं की आपण पाहतो लाईट बिल भरायचं असेल तर आपण बँकेत भरू शकतो. तर हे पूरक कार्य बँकेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. विम्याचे हप्ते वगैरे हे कार्य. रोख्यांची खरेदी विक्री आपण पाहतो की आज शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात रोख्यांची खरेदी विक्री होत असते, आणि बँकाच्या माध्यमातूनही आपण रोख्यांची खरेदी विक्री करू शकतो. खातेदाराच्या वतीने व्यापारी बँका सरकारी किंवा खाजगी कर्ज रोखे खरेदी विक्री करण्याचे काम करत असतात. कर्ज रोखे, बॉन्ड्स यांची विक्री करून तो पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवण्यास बँका मार्गदर्शन करत असतात किंवा सहाय्य करत असतात. त्यानंतरचं कार्य, पूरक कार्य असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की विश्वस्त म्हणून कार्य करणे. आज आपण पाहतो की प्रॉपर्टी सांभाळण्याचं कार्य देखील, मौल्यवान धातू वगैरे सांभाळण्याचं कार्य या बँका करत असतात. आपल्या मृत्यूनंतर आपली मालमत्ता आपल्या वारसालाच मिळावी या हेतूने काही लोक मालमत्तेची सांभाळणूक करण्याचा बँकेला विश्वस्त म्हणून नेमतात. हा वारस जोपर्यंत अज्ञान असेल तोपर्यंत बँक त्याची मालमत्ता सांभाळते. वारस सज्ञान झाल्यानंतर त्याची मालमत्ता त्याच्या ताब्यात देत असते. असे कार्य विश्वस्त म्हणून बँक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रकमा पाठवते. आपण
एखाद्या आपण आज परभणीत राहतो आणि औरंगाबादच्या व्यक्तीला पैसा पाठवायचा असेल तर ते बँकेतून आपल्याला पाठवता येतो. च्या माध्यमातून असेल, डीडीच्या माध्यमातून असेल किंवा आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे खूप प्रकार आलेले आहेत. आरटीजीएस असेल, तर या माध्यमातूनही आपल्याला आता मोठ्या प्रमाणात पैसा दुसऱ्या ठिकाणी पाठवता येतो आणि अशा प्रकारचा पैसा पाठवण्याचं कार्य आज बँका करत आहेत. आज बँकेचं खूप मोठ्या प्रमाणात स्वरूप बदललेलं. पहिलं काय होतं, की ज्या बँकेत खातं आहे त्याच बँकेत तिथं जाऊनच आपल्याला व्यवहार करता येत होते. परंतु आज आपण पाहतो, की एखाद्या अकाउंटमध्ये आपल्याला पैसे जमा करायचे आहे आणि तुम्ही बाहेरगावी असाल तर तिथूनही पैसे जमा करू शकता किंवा उचलायचे असतील तर एटीएमच्या माध्यमातून किंवा दुसऱ्या बँकेतूनही पैसे उचलण्याची आता प्रक्रिया जोरात सुरू होत आहे. म्हणून आता बँकिंग क्षेत्र हे खूप आधुनिक क्षेत्र झालेलं आहे. लोकांच्या सोयीनुसार आता पैसे तुम्हाला खिशात सांभाळायची गरज नाही. मोबाईलमध्ये Android मोबाईल असेल तर विविध ॲपच्या माध्यमातून किंवा डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका ठिकाणाहून पैसा दुसऱ्या ठिकाणी पैसा तुम्हाला पाठवता येतो. म्हणून जी पूर्वी रोख रक्कम घेऊन जे व्यवहार करून जी रिस्क किंवा धोका लोक स्वीकारत होते ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये तो धोका आता कमी झालेला आहे. आपण पाहतो की पहिलं आपल्याला पेपरमध्ये वाचवायला मिळत होतं की एसटी मध्ये चढताना खिसा कापला किंवा प्रवासात हल्ला झाला किंवा त्यांना लुटलं आणि त्यांच्याकडचे पैसे घेतले. तर हा धोका ऑनलाईन आता ट्रान्झॅक्शनमुळे किंवा बँकांच्या जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण पाहतो की एका ठिकाणाहून रक्कम दुसऱ्या ठिकाणी किंवा जी देवाणघेवाणीची जी आर्थिक देवाणघेवाणीची ज्या सोयी बँकांनी आता उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यामध्ये खूप सुरक्षितता आणि ग्राहकांच्या सोयीनुसार वेळेची बचत या ठिकाणी आणि एक विश्वासाचं मार्ग या ठिकाणी आता बँकांनी निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे आता आपण पाहतो की बँकिंग क्षेत्राचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. लोक त्याचा लाभ घेत आहेत आणि त्यामुळे एक विकासाचं माध्यम म्हणून आज बँका महत्त्वाच्या भूमिका या विविध कार्याच्या माध्यमातून करत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर व्यापारी बँकेचे इतर कार्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. इतर कार्यामध्ये प्रवासी धनादेश पूर्वी होतं, की प्रवासी धनादेश बँक द्यायची आणि जिथं खरेदी करायची त्या ठिकाणी आपण तो चेक देऊन खरेदी करणे हा एक प्रकार होता. परंतु आता आपण पाहतो, की सगळं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून किंवा इतर म्हणजे डी असतील, आर-टी-जी-एस असेल किंवा विविध प्रकारच्या माध्यमातून आता आता आपल्याला पैसे पाठवता येतात. क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल किंवा तशा प्रकारचा व्यवहार करता येतो. त्यानंतर आकडेवारी गोळा करण्याचं कार्यही व्यापारी बँका करत असतात. आपण पाहतो की विविध आकडेवारी शासनाला लागत असते आणि मग व्यापार असेल, उद्योग असेल, विविध तिन्ही क्षेत्रातील कृषी क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल आणि उद्योग क्षेत्र असेल, या तिन्ही क्षेत्रातील आकडेवारी गोळा करण्याचं कार्य सरकारच्या वतीने या बँका करत असलेलं आपल्याला दिसून येतात. त्यानंतर मौल्यवान धातूचा सांभाळ देखील बँका करत असतात. आज आपण पाहतो की बऱ्याच लोकांचं बँकेमध्ये लॉकर असतं. कारण तिथली संपत्ती आपली सुरक्षित राहते. घरी आपण पाहतो की मौल्यवान धातू सांभाळणे रिस्की असतं. ती चोरीला जाण्याची शक्यता असते आणि म्हणून ते घरी न ठेवता आज लोक आता बँकेतच पैसा ठेवत आहेत आणि मौल्यवान धातू किंवा मौल्यवान कागदपत्रे देखील आपल्याला या आपल्या लॉकरमध्ये ठेवता येतात आणि अशा प्रकारचं कार्यही बँका करत त्याच्यावर थोडंफार प्रमाणात आपल्याला रेंट लावत असतात. व्यापारी बँकाचं हे एक उत्पन्नाचं साधन आहे. पण तेवढा रेंट द्यायला प्रत्येकाला परवडतं. आपण पाहतो की आपली इकडे आपण जर ते घरी सांभाळले तर ते खराब होण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती असते. कमी पैशामध्ये तिथं सुरक्षित ठेवण्याचं कार्य बँका करत असतात आणि अल्प मोबदला घेऊन हे करत असतात आणि त्यामुळे ही एक चांगली सेवा देण्याचं कार्य व्यापारी बँकांकडून मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पतपैसा निर्माण करण्याचं हे बँक करत असतात. आपण पाहतो पतपैसा म्हणजे बँक निर्मित पैसा. आपण पाहतो की प्रत्यक्ष चलन करण्याचा अधिकार हा आरबीआयला आहे. म्हणजे नोटा छापण्याचा अधिकार हा आरबीआयला आहे. परंतु ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी याला पतनिर्मिती असं म्हणतो आणि यातून ₹1 जर ठेवी झाली असेल तर ₹1 आपण पाहतो की कर्जाच्या माध्यमातून व्यापारी बँका ह्या पैसा निर्माण करत असतात आणि अशा प्रकारे त्याचा वेग जेवढा कर्ज पुरवठा जास्त तेवढा पतपुरवठा जास्त म्हणजे ₹1 ₹10 पतपुरवठा ते करू शकतात. म्हणजे अशा प्रकारे पत पैसा निर्माण करण्याचं कार्य देखील बँका या कर्जाच्या माध्यमातून करत असतात असं आपल्याला या ठिकाणी दिसून आणि त्यामुळे
गरजूंना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध होतं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत व्यवहारांची संख्या वाढते आणि व्यवहारांची संख्या वाढल्यामुळे विकासाला चालना मिळते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर परकीय चलनाचा पाहतो की परकीय आंतरराष्ट्रीय व्यापारावरील जी देवाणघेवाणीची किंवा आंतरराष्ट्रीय चलन उपलब्ध करून देण्याच्या ज्या प्रक्रिया असतात, या प्रक्रिया किंवा या सेवा देण्याचं कार्यही या बँका करत असतात आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार हा सुलभरित्या होण्यास मदत होते आणि त्यातून आंतरराष्ट्रीय व्यापार वाढून देशाला लाभ होतो किंवा तसं लोकांना लाभ झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर तांत्रिक सल्ला देणे. आज आपण पाहतो की पैसा गुंतवणे कुठे गुंतवावा हा प्रश्न निर्माण होतो. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे, कुठे गुंतवावा हा प्रश्न निर्माण होतो. तर गुंतवणुकीविषयक सल्ला बँका देत असतात. मग ते विविध इन्शुरन्समध्ये असेल किंवा शेअर मार्केटमध्ये असेल किंवा स्थावर मालमत्तेमध्ये असेल किंवा इतर मालमत्तेमध्ये असेल. तर ते कसा गुंतवावा याबद्दलचं मार्गदर्शन करत असतात आणि त्यातून आपण पाहतो की लोकांनाही लाभ होतो आणि त्यातून बँकांनाही कमिशनच्या माध्यमातून उत्पन्नाचा एक चांगला स्रोत त्या ठिकाणी प्राप्त होतो. त्यानंतर हमी हेही बँका करत असतात. हमी देणे म्हणजे एका बँकेने दुसऱ्या बँकेला शिफारस करणे होय. बँकेने शिफारस केल्यामुळे व्यापाऱ्यास विदेशातून माल विकत घेता येतो व त्या मालाचे पैसे थोड्या सवलतीने देता येतात. म्हणजे आयात निर्यातीस चालना मिळते. तर अशा प्रकारे बँका या व्यापारी बँका या 3 प्रकारात कार्य करत असलेलं आपल्याला दिसून ते म्हणजे पहिला प्रकार म्हणजे कार्य आणि प्रमुख कार्यामध्ये 2 कार्य या ठिकाणी बँका करतात. ठेवी स्वीकारणे आणि कर्जाचा पुरवठा करणे. दुय्यम कार्यामध्ये प्रतिनिधी म्हणून काम करणे, रोख्यांची खरेदी विक्री करणे, विश्वस्त म्हणून कार्य करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रक्कम पाठवणे आणि इतर कार्यामध्ये प्रवासी धनादेश असेल, आकडेवारी गोळा करण्याचं कार्य असेल, मौल्यवान वस्तूंचा सांभाळ करणे, पतपैसा निर्माण करणे, परकीय चलनासंबंधी व्यवहार करणे, तांत्रिक सल्ला हमी देणे, अशा प्रकारे विविध स्वरूपात व्यापारी बँका कार्य करत असतात आणि त्यामुळे लोकांच्या लोकांची कामं होतात, लोकांना भांडवल उपलब्ध होतं आणि लोकांना भांडवल उपलब्ध झाल्यामुळे लोकांच्या व्यवहारांची संख्या वाढते, लोकांना फायदा होतो आणि त्यामुळे आपण पाहतो की लोकांचा फायदा हे विकासाचं लक्षण आहे. म्हणून देशाच्या विकासामध्ये बँकांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. या अनुषंगाने बँकेचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी तर या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.